ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, जोपर्यंत आपण एखाद्या व्यक्तीशी संलग्न राहतो, त्याला धरून राहतो, त्याच्यावरती अवलंबून राहतो, त्याच्याशिवाय आपण काहीच करू शकत नाही, तोपर्यंत आपली वाढ होऊ शकत नाही. जोपर्यंत आपण कम्फर्ट झोनमध्ये राहतो, जोपर्यंत आपण त्या वर्तुळामध्ये राहतो जेथे सर्व काही सुख समृद्धी असते, कोणीतरी आपल्या पाठीराखा असतो, पाठीमागे उभा असतो आणि फक्त आपल्याला कमीत कमी कष्ट करावे लागतात, तेव्हा आपली ग्रोथ कधीच होत नसते, तेव्हा आपली वाढ ॲक्च्युली खुंटते. परंतु जेव्हा आपण त्या वर्तुळाबाहेर टाकले जातो, जेव्हा आपण ती कम्फर्ट झोन तोडून बाहेर येतो, इतरांशिवाय आपण स्वतः हातपाय मारायला लागतो, आपण प्रयत्न करायला लागतो, तेव्हा आपण आपली वाढ योग्य त्या परीने होत असते. आपला अनुभव वाढत जातो, आपला जग काय आहे, जीवन काय आहे याचा अनुभव येत असतो आणि ज्या व्यक्तीवरती आपण अवलंबून असतो त्या व्यक्तीशिवाय देखील आपण जीवन जगू शकतो हे आपल्याला समजायला लागते. प्रभू येशू ख्रिस्ताने 3 वर्ष आपल्या शिष्यांना ट्रेन केलेलं होतं. 3 वर्ष आपल्या गुरु बरोबर राहण्याची त्यांना सवय झालेली होती. त्यांना कष्ट करायला नको होते, त्यांना भीती नको होती, त्यांना सफरिंग म्हणजेच दुःख नको होतं, त्यांना फक्त आरामदायक जीवन पाहिजे होतं. आणि म्हणून 3 वर्षानंतर आता आमचं गुरु आमच्यातून निघून जात आहे, त्यामुळे परत एकदा ते दुःखी होत आहे. त्याला गुरुला सोडण्याची इच्छा होत नाही, त्यांना पकडून ठेवावं असं वाटते, कारण अजून देखील ते त्या कवचातून बाहेर आले नव्हते, ते त्या कम्फर्ट झोन मध्येच अडकलेले होते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्यांना सांगत आहेत, जर तुम्ही मला सोडले नाही, जर तुम्ही मला तसेच धरून राहिला आणि मी तुमच्यापासून निघून गेला नाही, तर माझ्यानंतर एक सुंदर अशी देणगी तुम्हाला मिळणार आहे. त्या देणगीला तुम्ही मुकणार आहे. ती देणगी म्हणजेच पवित्र आत्मा. मी तुम्हाला एकटं सोडणार नाही, तो पवित्र आत्म्याद्वारे तुमच्या मागे कोणीतरी मध्यस्थी असणार आहे, तुमच्या मागे हेल्पर असणार आहे. परंतु आता कार्य तुम्हाला करायचं आहे. मी तुम्हाला पाण्यामध्ये पोहण्यासाठी शिकलेलो आहे, आता तुम्हाला स्वतः तो समुद्र पार करायचा आहे. कदाचित शिष्यांना हे नवल वाटलं, पण जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावरती आला तेव्हा ते शिष्य जे कम्फर्ट झोन मध्ये होते, प्रभू येशू ख्रिस्ताशिवाय काहीच करू शकत नव्हते, ते शिष्य आता एकटे जातात, संपूर्ण जगामध्ये परमेश्वराची सुवार्ता पसरवतात, आजारांना बरे करतात, चमत्कार करतात आणि परमेश्वराची सुवार्ता इतरांना पसरवतात आणि प्रभू येशूसाठी आपलं अमूल्य रक्त देखील सांडतात. तेव्हा त्यांना जाणीव होते की गुरुशिवाय आता आपण कार्य करू शकतो. त्यांचा विश्वास होता, कारण पवित्र आत्मा त्यांच्याबरोबर होता. परमेश्वराशिवाय आपण काहीच नाही, परंतु तरी सुद्धा परमेश्वर आपला जास्त त्याच्यावरती अवलंबून राहण्यासाठी सांगत नाही. तर आपण देखील प्रयत्न केला पाहिजे, आपण देखील हातपाय मारले पाहिजे, आपण देखील थोडा पुढाकार घेतला पाहिजे. तेव्हाच परमेश्वर आपला मदती करण्यासाठी येत असतो. कधी कधी आपण परमेश्वरती इतके विसंबून राहतो की आपण कष्ट करण्यासाठी देखील विसरत असतो. आपल्या अडचणी नको असतात, परंतु परमेश्वर या अडचणीतून, दुःखातून आपला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. तो आपल्या बरोबर असतो. जर आपण 1 पाऊल उचललं तर परमेश्वर 10 पावले उचलत असतात. परंतु 1 पाऊल उचलण्यासाठी परमेश्वर आपल्याला हिंमत देत असतो आणि ती हिंमत धरून आपण ते पाऊल जेव्हा पुढे टाकतो तेव्हा परमेश्वर आपल्या मदतीत येत असतो. परंतु 1 पाऊल आपण पुढे टाकायला पाहिजे, प्रयत्न आपण करायला पाहिजे, कष्ट आपल्याला करायला पाहिजे आणि परमेश्वर नक्कीच आपले कष्टाकडे पाहून आपला फळ देणार आहे. आज परमेश्वर शिष्यांना त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्यासाठी सांगत आहे, त्या कवचातून बाहेर येण्यासाठी सांगत आहे. आपलं कवच काय आहे, आपलं वर्तुळ काय आहे? अजून देखील आपण इतरांवरती अवलंबून आहेत का? अजून देखील आपण इतरांसाठी थांबलेलो आहेत का? आपल्यामध्ये टॅलेंट्स आहेत, आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कला आहे, त्याचा आपण उपयोग करतो का, की ते आपण तसेच दडवून ठेवलेले आहेत? आज आपण त्याचा वापर करूया, त्या कम्फर्ट झोनमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करूया, जीवन जगण्याचा प्रयत्न करूया आणि नक्कीच तो ॲडव्होकेट परमेश्वरचा आत्मा आपल्याला नक्कीच सामर्थ्य व कृपा देणार आहे, ती योग्य ती दिशा दाखवणार आहे. आमेन.